श्री स्वामी समर्थ. पॅशन मध्ये आली आहे परत एकदा. आज जवळजवळ 1 वर्ष होईल. आज असं नाही पण एप्रिल टू एप्रिल, गेल्या वेळेला एप्रिलमध्ये मी नॅनोप्लास्टी केली होती आणि त्याच्यानंतर माझे केस आत्तापर्यंत 1 वर्षभरात हे असे आहेत. ओके, बऱ्यापैकी ती ट्रीटमेंट राहिली. 7-8 महिने आरामात राहते. आता एक वर्ष झालं. आता म्हटलं चला, बरीच माझी धावपळ सुरू आहे सध्या, पण तर थोडं रिलॅक्स पण वाटेल आणि थोडी केसांची पण सुधारेल प्रकृती, म्हणून मी आली आहे पुन्हा फॅशनमध्ये. एक हेअर स्पा आहे कोरियनवाला. कोरियन बेड वगैरे स्पेशल आहे मी ऐकलंय. तर आता बघूया. आय एम रिअली एक्सायटेड टू ट्राय इट आउट. हॅलो, हेअर स्पा करायचा होता. तो आता नवीन आलाय ना, कोरियन काहीतरी. हां, तो काय आहे त्याचे फीचर्स? एक मिनिट बसा मॅडम, मी सांगते. ओके. हाय मॅम. हॅलो. काय करायचं? कोरियन स्पा बद्दल लास्ट टाइम मी आलेले तेव्हा विषय झालेला. मी बरंच काय काय ऐकलंय, तर मला आता तो करायची इच्छा आहे. लास्ट टाइम 1 वर्ष झालं असेल आपण तुम्ही ट्रीटमेंट केलं होता. त्याच्यानंतर आता करतेय मी स्पा. तर ह्याच्यापेक्षा बेटर झाले पाहिजेत. नरिशमेंट वगैरे मिळेल का? म्हणजे तुमचे ब्रेकेजेस वगैरे जे काय आहे ते कव्हर होऊन जातील. तुमचा स्काल्प इश्यू जो काय आहे, म्हणजे हेअर लॉस होतोय किंवा डॅन्ड्रफ इश्यू जो आहे तो सुद्धा कव्हर होऊन जाईल. सो आपण हेड स्पा करूया. हेड स्पा विथ स्पा करूया. ठीक आहे, चला. ही नवीन आहे मशिनरी. हा, खास त्याच्यासाठी आहे. हा, ओके. हेड स्पा. ओके. पण भारी वाटतंय असं. हा, रिलॅक्स. अरे खरंच एकदम वेगळंच एक्सपिरियन्स होतो. असं वर्षानुवर्षांचं ओझं उतरल्यासारखं वाटतंय. आता आपण मसाज करतोय. ओके. कसं वाटतंय मॅम? खूपच भारी ग, खूपच भारी. मंडळी, तुम्ही नक्की हे ट्राय करा. कोरियन हेड मसाज नक्की ट्राय करा. स्पेशली तुमचे गेले काही दिवस एकदम टेन्शन मधले किंवा असे हेक्टिक झालेले असतील, तुम्हाला रिलॅक्स व्हायचं असेल ना, तर तुम्ही नक्की हे ट्राय करा. डॅन्ड्रफ वगैरेचा प्रॉब्लेम दूर होईल का याने? याने डॅन्ड्रफ पण कव्हर होईल आणि तुमचे ब्रेकेजेस पण रिपेअर होतील. अच्छा. कारण हा स्पा विथ हेड स्पा आहे ना. ओके. असं मस्त नदीचं पाणी असतं आणि त्याच्यात जर आपण अशी मान केस भिजवून ठेवलं तर कसं वाटेल, तसं वाटतंय मला. आता आपण इंजेक्टर स्प्रे करतोय. काय आहे, कशासाठी असतं? हे जे तुमचे ब्रेकेजेस वगैरे आहेत ते कव्हर होण्यासाठी. वॅक्सिंग त्याच्या स्काल्पला अप्लाय करतोय. तुम्हाला डॅन्ड्रफ इश्यू आणि हेअरफॉल इश्यू आहे ना, हो हो, त्याच्यामुळे मग ही आता वॅक्सिंग अप्लाय करतोय. ओके. हे जे आपण वॅक्सिंग लावलंय ना, त्याने मला असं वाटतं मी कुठे बर्फात आहे की काय, एकदम गार वाटतंय. किती वेळ ठेवायचं, कसं काय? नाही, आता मी बटर अप्लाय करते. ओके. तुमच्या हेअरला. ओके. आता आपण मसाज करतोय. त्याच्यामध्ये रेड लाईट वगैरे पण आहे. हा, भारी वाटतंय. 3 वेगळे मसाजर्स वापरले ना? हो. हा, भारी वाटतंय. आणि त्या मास्कचा वास पण छान आहे, सूदिंग. 10-15 मिनिटं मसाज केला तर तुम्हाला कसं वाटलं? 1 नंबर, खूप भारी वाटलं. आता मसाज झाल्यानंतर आपण स्टीम देऊया. ओके. तुमच्याशी बोलत राहिले म्हणून, नाही तर मी तर झोपलेच असते. हे काय, स्टीम घ्यायचे म्हणून? स्टीम घ्यायची आहे, त्याच्यामुळे तुमच्या डोळ्यांवरती. ओके. या स्पाची काय प्राइस, कशी काय आहे? 2000 पासून स्टार्ट आहे 5000 पर्यंत. ओके. म्हणजे हेअरच्या अकॉर्डिंग
तो स्पा आम्ही सजेस्ट करतो, म्हणजे तुमचे हेअर टेक्स्चर वगैरे कसं आहे काय आहे ते चेक करून मग स्पा सजेस्ट करतो. म्हणजे त्याच्यामध्ये कॉलेजिंग आहे, बटर आहे, अच्छा परत डॅन्ड्रफ वगैरे कव्हर होण्यासाठी डॅन्ड्रफचा अँपूल वेगळा आहे, हेअर लॉसचा आहे. अच्छा, म्हणजे क्लायंटचे जे इश्यूज आहेत हा. त्याच्यानुसार तुम्ही सजेस्ट करता. हो, अच्छा, 2000 ते 5000. 5000पर्यंत. ओके आता स्टीम घेऊया आपण. ओके. कसला आवाज येतोय? हा स्टीमचा आहे. अच्छा अच्छा. कम्फर्टेबल आहात? हो, काय वाटलं तर सांगेन. मॅम आता आपली स्टीम झालेली आहे. 5 मिनिटं आपण स्टीम दिली. ती आपण जे काय बटर वगैरे जे काय लावले त्याच्यासाठी नरिशिंग वगैरे त्यासाठी आपण स्टीम दिली होती. अच्छा. 5 मिनिट. आता कंडिशनर अप्लाय करतोय आपण. भारी वाटलं, खूप रिलॅक्स वाटलं. तर बऱ्याच दिवसांचा शेण होता ना, तो उतरल्यासारखा वाटला. डॅन्ड्रफ खरंच गेला ते बघ. दिसत नाही अजिबात बिलकुल. पहिले भरभरून असायचा, हा जो मेन भांग दिसतोय ना त्याच्यातच दिसायचा, आता अजिबात दिसत नाहीये. नाईस, ग्रेट. मंडळी, हे जो चकाकतोय ना माझा भाग, शप्पथ एवढा नाही चकाकायचा खरंच. म्हणजे मेन पार्टिशन आहे ना, त्याच्यामध्ये मध्ये 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 डॅन्ड्रफचे काय बोलतात थपके असायचे, पण आता एकदम चमकतोय तो. ग्रेट ग्रेट रिझल्ट. नाईस, आय एम लव्हिंग इट. मंडळी एकदम भारी, एकदम सिल्की स्मूथ. खूप दिवसानंतर मला असं एकदम रिच रिच फील होत आहे केसांच्या बाबतीत. यू कॅन सी द शाईन आणि स्मूथनेस. एखाद्या वेकेशनला गेल्यावर जसं नरिशिंग वाटलं असतं ना, तसं आता मस्त रिफ्रेशिंग व्हायला झालं त्या स्पाने. रिअल धबधब्यामध्ये नाही डुंबले, पण ती जो काही एक्सपिरियन्स होता वर्थ इट होता. खूप भारी मस्त. ती जेव्हा पाणी उतरत होतं सगळा क्षीण निघाल्यासारखा वाटला. ट्रस्ट मी, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. एक तर केस तुमचे सुंदर होतील जसे आता माझे झाले. तुम्हाला मी मगाशी क्लिप दाखवली आणि आत्ता बघा, खूप भारी केस पण छान होते आणि रिलॅक्स पण व्हाल तुम्ही. सो डेफिनेटली ते करा. हे असे नव्हते केस माझे. असे केस फिरवल्यानंतर इथे मध्ये अडकायचे. आता नाही अडकत आहेत. आता असं वरून खाली येतोय हात. मी जेव्हा पॅशन मध्ये आले होते तेव्हा मी जशी दिसत होते त्याच्यापेक्षा डेफिनेटली आता मी बेटर दिसते. कारण की केस आपले सुंदर झाले ना की आपल्या पर्सनॅलिटीला 4 छान लागतात. तुम्ही पण नक्की या, हा स्पा ट्राय करा. खूप खूप भारी आहे. कोरियन हेड स्पा. पॅशनचे डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत.